वेलकम बॅक टू माय चॅनल. सो चला आज म्हटलं ब्लॉग परत एकदा चालू करूया. सो आज काय होतं ते मी शेअर करेल. समयराला जस्ट झोपवले, 11:30 झालेत. ती झोपली, कामं ऑलमोस्ट अर्धी झाली आहे, झोपली आहे. आता बाकीचं तर आवरलं आणि आज येणार आहेत आई म्हणजे माझ्या सासू. आणि आता त्याला बाल्कनी वगैरे धुवायचं आणि ना प्लांटला काल मुंग्या लागलेल्या त्या, सो त्या काही गेल्या नाही त्याला स्प्रे करून. मी लास्ट टाइम हे लिक्विड मागवलेलं, सो ते आता टाकते आणि बाल्कनी पण वॉश करायचे. सो आता ते सगळं करते. तुमच्याजवळ जे जे काय होईल ते मी आज शेअर करते. सो चलो बघत राहा ब्लॉग एंडपर्यंत आणि लेट्स सी आज काय काय होतं आहे. सर्व घरातली कामं आवरून झालेली, फक्त आता मला हे झाडांचं करायचं होतं. कारण का एका झाडाला मुंग्या लागल्या ना की ते सगळ्याला लागतं आणि असं बुरशीसारखं होतं. मोस्टली करून यांना सदाफुलीच्याच झाडाला लागतं, बाकीच्या असं कुठल्याच झाडाला लागत नाही. आणि एक ते चिनी गुलाबचं झाड येतं ना त्यालाच मुंग्या लागतात, बाकीचं असं कोणाला लागत नाही. पण असं एकाला आली ना की ते ऑटोमॅटिक पास होऊनच जातात. सो पटकन आहे ते सगळ्या झाडांना स्प्रे करून घेतलं. अंदाजपंच आहे ते लिक्विड सगळं मी बॉटलमध्ये टाकलं. असं काही त्याचं मेजरमेंट घेतलं नाही आणि पाण्यामध्ये मिक्स करून स्प्रे करून घेतलं. आणि त्याचा जो स्मेल आहे ना तो थोडा ना मुंग्यांची पावडर कशी असते तसाच येतो. मला आधी वाटलं तो स्मेल घेतल्यानंतर की पाण्यामध्ये की मुंग्यांची पावडर मिक्स करून टाकले की काय, पण काय माहिती काय, पण सेम मुंग्यांची जी पावडर येते ना तसाच वास त्याला येतो. आणि ते करून घेतल्यानंतर मग पटकन बाल्कनी पण वॉश करून घेतली. पिल्लू झोपली नाही की मग मला ही सगळी कामं करता येतात. आता ती जागी होती ना तेव्हा मी हे काम करू शकले असते, पण ती काय करताचं मी झाडांना स्प्रे करायला घेतला ना की त्याच्यामध्ये हात टाकते आणि मग तोंडात वगैरे टाकेल काय करेल त्याच्या भीतीने मग मी ती झोपली नाही की अशी छोटी मोठी कामं असतात ना ती करून घेते आणि बाल्कनी वगैरे क्लीन करून घेते मग तेव्हाच. नाहीतर मग ती जर जागी असेल ना मग ती पाण्यामध्ये खेळायलाच बसते. आणि मग मी आता नंतर मग झाडांना स्प्रे वगैरे मारला, पाणी वगैरे दिलं आणि नंतर ब्रश घेतला आणि जे आपण प्लांटर स्टँड घेतलं आहे मी ते सगळं डीमार्टमधूनच घेतलेलं आहे. मग ते सगळं खालून आहे ना मी क्लीन करत होते, कारण का सगळी माती वगैरे ना तिथेच जाऊन बसते आणि तिथे खूप सारं खराब झालेलं. सो ते सगळं मी क्लीन करून घेतलं. आणि ह्या ब्रशने आहे ना आधी मी सोफा वगैरे क्लीन करायची आणि त्याचा जे ब्रशचे हे असतात ना ते सगळे असे वाकडे झाले. मग त्याच्यामुळे मग बाल्कनी घासायला वगैरे ते यूज करून टाकतं. मग बाल्कनी वगैरे नीट धुवून घेतली. पिल्लू झोपली नाही की मला बाल्कनी अगदी नीट धुता येते. आणि इथे ना बाजूला काम पण भरपूर चालू आहे आमच्या, आणि अगदीच आमची बिल्डिंग संपली की लगेच बाजूला कामच चालू आहे. मग ती दिवसभर ना खूप धूळ येते. म्हणजे जेव्हा पावसाळा चालू होता ना तेव्हा थोडं कमी तरी होती, पण आता पावसाळा बंद झाला तेव्हापासून खूप अशी धूळ वगैरे येते. कपडे वगैरे होते सुकायचे ते टाकले, पहिलं बाल्कनी धुवून घेतली, नंतर जे कपडे धुतलेले मशीनलाच लावते मी आणि मग ते सुकत घातले. आणि ऊन तितकं येतं ना की मला हार्डली ते अर्धा एक तासाच्या आतमध्येच मी काढून घेते. आणि आता सबचा टॉवेल वगैरे त्याचा कलर वगैरे गेला की एवढं काय वाटत नाही, पण टी शर्ट्स वगैरे आहेत ना मी मोस्टली करून असं जास्त उन्हात नाही टाकत, नाहीतर मग त्याचा ना कलरच उडून जातो. जरी ते उलटे करून टाकले ना तरी मी DIY केलेलं. तर मेशोवरती आलं असं, माझ्याकडे होतं एक ऑलरेडी जे बॉक्समध्ये असतं ते, आणि हे मी ट्राय केलं. असं चांगले मोड आलेत, अगदी मोठे मोड आले. ते बघा घरच्या घरी कापडामध्ये बांधले की येतात ना तसे आलेत. मी कापडामध्येच बांधते. सो हे पण तसेच आलेत. सो हे आता फ्रीजमध्ये असंच ठेवून देते आणि संध्याकाळी भाजी करेन. सो आता मी जेवून घेते पटकन. आज केले वांग चपाती. सो मी जेवून घेते आणि मग दिसायचं आता मला फक्त. आणि कारण पिल्लूला माळपोहा करेल दुपारी. सो गूळ किसायचं आहे आणि काय करायचं आहे लादी पुसायचं. सो जरा आता एवढं सगळं आवरून घेते पटपट, त्याला जेवून घेते. कचरा पण ठेवायचा बाहेर. आता इथे ना मी पिल्लूला मालपोहा करते. ते गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोडंसं गूळ आहे ते किसून घेतलं आहे, कारण की किसलेलं गूळ संपलेलं. सो तिच्यापुरती थोडंसं गूळ किसून घेतलं आणि ते आता गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करेल, पाणी ॲड करेल, मीठ पण ॲड करेल. तुम्हाला इलायची हवी असेल, इलायची पावडर ती पण तुम्ही ॲड करू शकता. मीठ अगदी थोडंसं बस. आणि ते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, अगदी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची. आणि पिल्लूला आहे ना हे भयंकर आवडतं. म्हणजे ती लहान होती ना तेव्हापासून मी तिला असं खायला देते. आणि पॅनकेकसारखंच थोडंफार लागतं आणि तिला इतकं आवडतं ना. पॅनकेकच्या आधी तिला हे आवडतं. म्हणजे हे तिला मी कधी ब्रेकफास्टमध्ये देते, कधी लंचमध्ये देते, तसं जसं मला जमेल. समयरा उठायचा टाईम झाला आहे. तिला करणार आहे मालपोहा. सो मालपोहाचं आहे ते मी बॅटर तयार
करून ठेवलं आहे. ह्याच्यामध्ये गूळ, मीठ आणि आपलं गव्हाचं पीठ आणि हे तुपामध्ये करणार आहे. सो हे सगळं काढून ठेवलं आहे. सो आता तिला इडली की पटकन गरम गरम करून देईल आणि ती स्वतःच्या हाताने मालपोहा खाऊन घेते. सगळं वाट बघते ती उठण्याची. त्याच्या आधी थोडी प्रिपरेशन करून ठेवले, कारण का कसं होतं ती उठली की मग तिला भूक लागते, मग खाऊ शकते. त्याच्यामुळे आधीच तयारी करून ठेवली मी. सो आता मी ती उठायची वाट बघते. आणि मग ती उठल्यानंतर पटकन आहे ते मालपोहा करायला घेतला आणि जे बॅटर असं ठेवलेलं ना ते थोडंसं मुरलं ना की चांगलं लागतं. मग जेव्हा ती झोपते ना मग त्याच्यानंतर मला माहिती आहे की आता हिचं उठायचं टायमिंग झालं, मग तेव्हाच मी रेडी वगैरे करून ठेवते. तूप टाकायचं पॅनवरती, मस्तपैकी ते जे बॅटर आहे ते स्प्रेड करायची. त्याची थिकनेस आहे ना ती अशी ठेवायची, नाहीतर एकदम पातळ झालं, घट्ट झालं ना की मग ते चांगलं नाही लागत. आणि ते आहे ना ते गरम गरमच चांगलं लागतात. आधी करून ठेवलं ना की मग तिला थंड आवडतच नाही. थंड पण लागतं चांगलं, पण तिला असं गरम, हलकं गरम बोलतात ना त्या टाईपमध्ये लागतं. सो ती उठल्यावरच मला करावं लागतं हे मालपोहा किंवा चिला वगैरे. ते चिला पण ती अशी एवढ्या आवडीने खात नाही. असं खाल्लं तर थोडंसं, एकदम पोट भरून असं खात नाही. म्हणजे चिला वगैरे नाही तिला ते इव्हिनिंग स्नॅक, नाही तर सकाळी पण ती असं एकदम चांगलं खात नाही. दुपारी आणि संध्याकाळीच बोलाल तर असं तिचं असतं. आणि मस्तपैकी दोन्ही साईडने असं शेकवून घ्यायचं. मस्तपैकी तूप वगैरे लावलं ना की ती आवडीने खाते. आणि मालपोहा ना तेलापेक्षा तुपातच चांगला लागतो. पिल्लूला तेलामधला नाही आवडत, तुपामधला आवडतो. आणि आधी असं खायची नाही ती, म्हणजे तूप आत्ता ती बंद केलं आहे तिने, म्हणजे ती नाहीच खात, फक्त मालपोहा जस्ट खाल्लं सगळं. म्हणजे मगाशीच खाल्लं, 2 तिने मालपोहा खाल्लं आणि जरा पण नाटक नाही केलं. मेन म्हणजे तिने अगदी चांगल्या पद्धतीने खाल्लं. त्याची स्वतःच्या हाताने मेन म्हणजे तिने खाल्लं सगळं. आणि मालपोहा तिला भयानक आवडतं, त्याच्यामुळे ती एकदम आवडीने खाते. अजून काय बोलू, काय नाही. आता ग्रीन टी ठेवले, ग्रीन टी पिते मी, कारण का दुपारी आहे ते मी ग्रीन टी पिली नव्हती, त्याच्यामुळे मग आता ग्रीन टी पिते. आणि मग नंतर एकदम चहा पिईल आरामात. तोपर्यंत ग्रीन टी पिएल, पिल्लूसोबत टाईमपास करेल. आता 2:30 वाजले असतील. सो चला, अजून कपडे सुकलेले आहेत ते पण काढून घेते. आता ऊन येत नाही, फक्त 12पर्यंत बाल्कनीमध्ये ऊन असतं. हे बघा, ग्रीन टी करते मला. 12पर्यंत फक्त ऊन असतं, नंतर काय ऊन नसतं. सो चला आता भेट. ग्रीन टी वगैरे पियाला बसली आणि जसं मी कप घेऊन आली ना तसं पिल्लू लगेच बरोबर आली. म्हणजे मी काही करायला गेली ना की ती येतेच आणि इथे हाय वगैरे करते. जसं कॅमेरा हातात घेतला ना की तिचे नाटके चालू होतात. आणि हा तर व्हिडिओ खूप दिवसाचा आहे, खूप दिवस म्हटलं व्हॉइस ओव्हर देईल, पण काही होतच नाही. काही ना काही कामं निघतात, दिवाळीची क्लिनिंग सगळं. आणि आज आहे नरक चतुर्थी. सो नरक चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ब्लॉग जसे शूट करता येतात तसे शूट करते मी. आणि ही काही माझी झाडं आहेत लावलेली छोटी छोटी, म्हणजे दीपकलाच आवडतं आहे मला, मी फक्त मेंटेन करते. आणि हे मम्मीने मागे झाड दिलेलं तुम्हाला मी दाखवलेलं ते आहे ते. आता बेडरूम वगैरे आवरायचं आहे सगळं. आणि ही बाल्कनीत आली. आता ती खेळेपर्यंत मला इथेच उभं राहावं लागेल. आणि नंतर मग तिने यांना स्लायडिंग आणली, म्हणजे बाल्कनीत असली ना की तिला स्लायडिंगवर खेळायचंच असतं. मग एक हातातलं काम सोडून ना मग तिच्याच पाठी लागावं लागतं. आणि मग ते जे काम करायचं आहे ना ते राहूनच जातं. सो असा काही माझा टाईम जातो. आणि व्हिडिओ बोलते मी शूट करेल पण ना काही कामामुळे मग शूट नाही करता येत. घरी कोण गेस्ट आले की मग जेवण करा, पिल्लूला बघा, तिला भरवा, ते खूपच लोड पडतो. मग ते नाही जमत. मग तेव्हा मी स्किप करून टाकते व्हिडिओ शूट करायचा. आणि मग ते स्किप झालं ना की मग नंतर मला करायला खूप कंटाळा येतो, तो लेझीनेस येतो. इथे हे होतं काय बरं, मेळा होता, तिथून हे ब्रेसलेट तिने चॉईस केलेले. आणि हे ब्रेसलेट ती बघा कसं हातात अगदी दिसलं ना की मला घालायला सांगते. आणि ते वाला आहे ना, ते वाला घालत नाही, ते पण तिच्याच चॉईसचं आहे. आणि ते उगाच घेतले, ते काय मला एवढं आवडलेलं पण नव्हतं. हे असं म्हटलं गरब्याला वगैरे घालेल, पण ते काय घालणं झालं नाही. मला वाटतं हे तिला ना जेम्ससारखं वाटलं असेल म्हणून तिने ते घेतलं आहे. पण ते कलर ती हे करते. मुलगी असेल ना तर मला सांगा की तुमची पण मुलगी अशीच करते का? म्हणजे ही आहे ना म्हणजे आता सपोज तिला मी आंघोळ घातली ना की टी शर्ट घातलं की ती कबड बोलते मिररमध्ये जाऊन बघणार. प्लस पॅन्ट घातली मिररमध्ये जाऊन बघणार, पावडर लावली मिररमध्ये जाऊन बघणार, टिकली लावली मिररमध्ये जाऊन बघणार, केस बांधले की मिररमध्ये जाऊन म्हणजे काही गोष्ट असून दे तिला ती जाऊन मिररमध्ये बघणार की मी तिला काय केलं काय नाही. हे असं म्हणजे आत्तापासूनच तिचे खूप नखरे चालू आहेत. खूप म्हणजे खूप जे मुलींचे असतात ना ते आत्तापासूनच तिचे खूप नखरे चालू. हे बघा. नंतर आई आल्या. आई खूप महिन्यांनी आले. बाबा ये जा त्यांचे असतेच इकडे, पण आई खूप दिवसांनी म्हणजे महिन्यांनी आल्या. आणि त्यांच्यासोबत आत्या देखील आलेल्या. आणि
मग थोड्याशा गप्पा वगैरे गोष्टी केल्या आणि नंतर मग नॉर्मल चहा पाणी वगैरे आपलं जे असतं फॉलो ते केलं. आणि पिल्लूचं इथे पिल्लू म्हणजे घरी आमच्या कोण आलं ना की पिल्लू खूप खुश होऊन जाते, कारण का घरी तिघंच असतो ना, मग त्याच्यामुळे मग ती कंटाळते. आणि घरी कोण आलं ना की ती खूप अशी एक्सायटेड होते, कोण आलं काय नाही, म्हणजे तिला खेळायला भेटतं, बोलायला भेटतं. आणि दादा पण आलेला एक छोटा, सो ती पण त्याच्यासोबत एकदम चांगली खेळत होती. आणि मग आईने काय काय आणलेलं ते तिला वाटलं की काय काय भरपूर खाऊ आणलं आहे. खाऊ तर आणलेला पण तिच्या ह्याचं नव्हतं. आईने थोडंसं गावावरून कांदे वगैरे आणलेले, लसूण वगैरे असं काही तिथे पिकतं ते घेऊन आलेले, कारण का इथे ना खूप महाग भेटतं. मग त्यांना हे सांगितलं ना की मग ते अशा गोष्टी घेऊनच येतात. दीपकला काय काय आवडतं, कुरमुऱ्याची भेळ, म्हणजे तो लहानापासून तेच खात आलेला आहे, त्याच्यामुळे ते आईना माहिती आहे. सो ते सगळं आईने आणलं आणि पिल्लू इथे एक एक काढते, काय काय आजीने आणलं आहे ते सगळं बघते. आणि सो एवढं सामान ह्या चौघंजणं घेऊन आलेले, खूप सारं कांदे वगैरे असे जडजड वस्तू त्या घेऊन आलेल्या. म्हणजे दर टाईमला येतात ना तेव्हा असंच काहीतरी घेऊन येतात. म्हणजे जरी आपली मम्मी असली ना तरी पण ती घेऊन येते, आणि मुलाची मम्मी असते म्हणजे आपल्या हजबंडची मम्मी असते ती पण घेऊन येते. म्हणजे कितीही असून दे. आम्ही जेव्हा जातो ना गावी तेव्हा पण असंच काही ना काहीतरी आई देतात, पण मोस्टली करून दीपक अजिबात आणत नाही. मग आई असं कधी किंवा बाबा आले ना की असं ते घेऊन येतात. सो इथे आता सगळं काढतात आणि पिल्लू तिथेच बसली आहे की बघत की काय आणलं आजीने काय नाही ते. मग नंतर चहा वगैरे केला, थोडा गप्पा गोष्टी वगैरे केल्या आम्ही. आणि पिल्लू बाबांना अगदी चांगली ओळखते, कारण का ते दर टाईमला येतात. तिथे आत्याने तिला पैसे दिले, आणि तिचं एक आहे ना की कुणी तिला पैसे दिले ना की ती डिरेक्टली डब्यामध्ये टाकते. कधी असं मला पण नाही देत किंवा दीपकला पण नाही देत. तिला डब्बा माहिती आहे, कुठल्या कबडमध्ये ठेवला आहे, कुठे ठेवला आहे, तो ती काढायला सांगते. आणि बरोबर मग त्याच्यामध्ये टाकलं ना की मग ती टाकून देते बरोबर. चिल्लर असेल ना तरी पण, इवन दीपकच्या पॉकेटमध्ये पण तिला पैसे भेटले ना ती सोडत नाही की ते टाकूनच देते तिच्या डब्यामध्ये. आणि हा डब्बा तिला केला, ह्याच्यावरती मार्क वगैरे करायचा आहे 1,20,000, पण ते काय होतच नाही, कारण का पिल्लूला कोणी पैसे दिले ना की ते डिरेक्टली त्याच्यातच टाकून देते. काही म्हणजे कितीही नोट भेटून दे, काय भेटून दे, काही. इवन तुम्हाला सांगते तिच्या पार्टीमधला ना, म्हणजे जी LED पार्टी येते ना, LCD पार्टी, त्याच्यामधला जो सेल आहे ना तो पण तिला कॉईन वाटला, तो पण तिने टाकला. नंतर सगळ्या आजी तिला एक पैसे देत होते आणि ती मस्तपैकी टाकत होती. आणि फोल्ड करते तिला असं जमत नाही, म्हणजे तिला तसं टाकता येत नाही. फोल्ड करून दिलं नाही की ती प्रॉपर टाकते, आणि तेच तिचं चालू होतं. सो हे सगळं तिने केलं. आणि मग नंतर चहा वगैरे ठेवला, आम्ही चहा पिला. आणि मग लगेच जेवणाची आहे ती तयारी करायला घेतली, कारण का गावाकडे कसं लवकर जेवतात, त्याच्यामुळे जेवणाची तर पटकन तयारी करायला घेतली. आणि पिल्लू मस्तपैकी खेळत वगैरे होती. आणि नशीब तिचा मूड कधी कधी चांगला असला ना की बरं वाटतं. मी ते जेवण वगैरे करत होती. आज मी करणार होती मुगाची भाजी, आणि आत्या आणि आई आहे ते शेंगा साफ करून देत होत्या, कारण का पिल्लूमुळे ना मला असं ह्या गोष्टी जमत नाही. आणि शेंगदाणे पण संपलेले, सो ते दोघी करून देत होत्या. आणि मी माझ्या जेवणाची आहे ती साईड बाय साईड तयारी करत होती. पिल्लू शांत बसली ना की तोपर्यंत मग मी पटकन आवरून घेते. इथे मी आता पिल्लूचं जेवण, आमचं जेवण, मुगाची डाळ भात आणि मुगाची भाजी बटाटा टाकून ते करणार होती. सो आता ते सगळं आवरून घेईल. आणि मग पुढे जसं काही मला जास्त शूट करायला जमलं नाही, कारण का घरी कोण आलं ना की असंच होतं, कामामध्ये लागलो ना की मग ते असं काही दाखवता पण येत नाही. आणि असं वाटतं की पटपट आहे त्या हातातला आवरून गप्पा रेस्ट करावा आणि गप्पा मारत बसाव्या. त्याच्यामुळे पटपट आवरून घेतला. आणि मग नंतर काही शूट केले नाही. आई जवळजवळ आठवडाभर, 5-6 दिवस म्हणजे आठवडाभर पकडून घ्या हो. त्यामुळे त्या पिरियडमध्ये नंतर मग मी काही एवढं शूट करत बसले नाही, म्हणजे जमलंच नाही मला. पिल्लू पण नंतर थोडे 1 दिवस ती प्रॉपर होती, नंतर 2nd 3rd डे नंतर तिने खूपच त्रास दिला, किरकिर रडारड, त्याच्यातच दिवस जायचा. आणि मग ते व्हिडिओ शूट करायला नाही जमायचं. सो जेवढं जमलं तेवढं मी शूट केलं. आता बघूया माझे व्हिडिओ कधीपर्यंत कंटिन्यू होतात. आता दिवाळी ऑलमोस्ट, म्हणजे दिवाळी चालूच झाली. आता धनत्रयोदशीचा मी ब्लॉग शूट केलेला आहे छोटासा, पण आता बघूया जसं जमेल तसं मी शूट करेल कंबाईनमध्ये. आणि तुमच्याजवळ आहे ते दिवाळीचा पण ब्लॉग आहे तर मी शेअर करेल. सो इथे मी आहे ते जेवण वगैरे करते. आणि होप सो ना हा वर्ष तर माझा असाच गेला, जेव्हा मी बोलते कंटिन्यू करेल पण नाही होते. सो इथे जेवण केलं. आणि आईने ना गावावरून पुरणपोळ्या आणलेल्या, म्हणजे या खानदेशी पुरणपोळी, खापरवरची का असं का ते म्हणतात, मला पण एवढी आयडिया नाही आहे. सो ही त्यांनी पुरणपोळी आणलेली. सो ते गरम करत होत्या तूप लावून. आणि मला ना ही काही गरम करता येत नाही प्रॉपर, कारण का आमच्याकडे असं, म्हणजे माझ्या मम्मीकडे असं नाही कधी करत. आपण नॉर्मल जी करतो तव्यावरती गोल चपातीसारखी तीच करते मम्मी, आणि मी पण तीच करते. सो ही गरम करण्याची पण टेक्निक असते, कशी करतात, कारण का ती एवढी घडी असते ना की ते नाही जमत.
इथे सगळेजण खेळत होते. पिल्लूचं चालू होतं नन्ना मुन्ना रायू फ्लॅग घेतला ना की तिचं तेच चालू होतं. आणि आई आता इथे पुरणपोळी गरम करतील आणि मग आम्ही जेवायला वगैरे बसू. सो आजचं जेवण असंच होतं, पुरणपोळी आईने आणलेली ती, आणि पिल्लूला पण मी खिचडी, पिल्लूला मी अंडा करी केलेली आणि आम्हाला मुगाची भाजी आणि बटाटा केलेला आहे. कारण का एक आत्या नॉनव्हेज नाही खात, व्हेजच खातात, त्याच्यामुळे मग व्हेजच केलं. कारण का 2-2 कुठे करणार, मग त्याच्यामुळे एकच आहे ते करून घेतलं. आणि पिल्लूला फक्त अंडा करी गेली, कारण का तिला दर टाईमला असं भात वगैरे दिला नाही की मग तिला नाही आवडत. तिला नॉनव्हेजच्या वेळेला अंडा लागतं. सो इथे मस्त अशा पुरणपोळ्या गरम झाल्या आणि आता आम्ही जेवायला. सो असा गेला आजचा आमचा दिवस. सो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, आणि होप सो मी कंटिन्यू व्हिडिओ जसं जमेल तसं टाकेल. कोण आलं ना की ते नाहीच जमत, आणि मग कोण ना कोण आलं ना की एक दिवस माझं शूट होतं पण सेकंड थर्ड डे ते नाही होत. मग त्या पेंडिंग व्हिडिओ पडतात आणि नंतर त्याला व्हॉइस ओव्हर मला द्यायला ना खूप कंटाळा येतो, आणि मग त्या कलेक्ट करा, त्या एडिट करा, त्याच्यामध्ये खूप टाईम जातो. त्याच्यामुळे मग मी ते शूटच करत नाही. इथे नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर सगळे माझे आहेत ते ब्लॉग बघत होते जुने. सो असा होता आमचा आजचा दिवस हा. सो चलो बाय.